नमस्कार, स्वागत आहे आपलं शिर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण लहान मुलांसाठी 2 प्रकारचे मखाणे तयार करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। आपल्याला तेलाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही। तर इथे कढईमध्ये आपण मखाणे टाकून घेऊया। तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता की मखाणे अगदीच कडक आहेत, ते अजिबात तुटत नाही आहेत। आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत। तिथं गॅसची फ्लेम मी मीडियम लो ठेवलेली आहे आणि आपल्याला 4 ते 5 मिनिटं अगदी चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर बघा अगदी कुरकुरीत असे हे मखाणे तयार झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि सुरुवातीला गोड फ्लेवरचे मखाणे तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथं मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि गूळ मेल्ट झाला की आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून गूळ करपला जाणार नाही आणि त्याची टेस्ट पण चेंज होणार नाही। तर आता आपण इथं 100 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत। आपण 2 प्रकारचे मखाणे बनवतो, त्यामुळे सुरुवातीला आपण 100 ग्रॅम मखाण्याचा वापर करणार आहे। तर 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर इथं आपण 1 चमचाभर पांढरे तीळ टाकून घेऊयात। तिळामुळे अगदी मस्त अशी टेस्ट येते। जर इथं तुम्हाला हे मखाणे एकमेकाला चिटकलेले वाटत असले तरी ते थंड झाल्यानंतर अगदी सेपरेट असे तयार होतात आणि अगदी कुरकुरीत होतात। त्यामुळे व्यवस्थित असे इथं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा इथं आपला हा गोड प्रकारचा मखाना तयार झालेला आहे आणि हा मुलांना खूप आवडतो। आता आपण तिखट प्रकारचा बनवून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 6 ते 7 कढीपत्त्याची पाने आणि 1 चमचा उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे, त्यामुळे मस्त असे टेस्ट येते। आता आपण इथं 2 चमचे शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेंगदाणे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत शेंगदाणे हे फुटत नाहीत तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता आपण 1 चमचाभर इथं डाळी टाकून घेतलेल्या आहेत। अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे शेंगदाणे डाळी भाजून घ्यायचे आहेत, कारण त्या अगोदरपासून भाजलेले असतात, त्यामुळे त्या जास्त भाजायची गरज नाही। इथं मी थोडीशी पिठी साखर, हळद आणि थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर टाकल्यामुळे मखाण्याला मस्त अशी टेस्ट येते, त्यामुळे पिठी साखर आवर्जून टाका। इथं आता आपण 100 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत, म्हणजे आपण निम्मे मखाणे हे वापरलेले आहेत। आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार, लहान मुलांना जसं आवडत असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्यायचं आहे। तर बघा अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मस्त असे आपले हे तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे मखाणे तयार झालेले आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। लहान मुलांना छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी अगदी मस्त असे हे मखाणे आहेत। तर नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापूर्वी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।